In the second part, we saw the how to protect the crops and how to protect the grains and how to manage the productivity of the soil. Now we will start the next part, that is the food storage and the conservation of environment. जे काही आपण धान्य साठवून ठेवतो ते फक्त आपल्याच बाबतीत नाही, तर आपण इतरांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय बघतो, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, तर त्यांच्यामध्ये सुद्धा फूड स्टोरेज हा भाग आपल्याला बघायला मिळतो. लाईक ह्युमन्स, अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो स्टोअर फूड. Each of them has a different way of doing it. Insects like ants store the food, bees collect the nectar from the flowers and store it in the honeycomb. In the form of honey, squirrels store the seeds. Because these animals store the food, it is available to them when they need it. जेव्हा गरज पडते तेव्हा त्याचा वापर करता यावा म्हणून आपल्याचप्रमाणे प्राणीसुद्धा काय करतात, प्राणी, पक्षी, कीटकसुद्धा काय करतात, तर अन्न साठवून ठेवत असतात. जसं बघितलं की स्क्विरल्स आहेत, खारुताई आपण म्हणतो, तर दीज स्क्विरल्स ऑल्सो स्टोअर द सीड्स. जे काही सीड्स आहेत तर ते सीड्स काय करतात, स्टोअर करून ठेवतात. हनी बी, जे काही मधमाशा आहेत, दॅट कलेक्ट द नेक्टर फ्रॉम द फ्लावर्स. जे काही मध आहे ते मध काय केलं जातं, गोळा केलं जातं अँड कलेक्टेड इन द हनीकोम. आणि मधाच्या पोळ्यामध्ये ते काय केलं जातं, स्टोअर केले जातात. त्याच्यानंतर जे काही प्लांट्स आहेत, ऑल द टाईम प्लांट्स आर बिझी प्रोड्युसिंग द फूड दे नीड. आणि जे काही प्लांट्स आहेत तर ते दिवसभर म्हणजे पूर्णपणे जर बघितलं तर अन्न निर्मिती करण्यामध्ये मग्न असतात किंवा बिझी असतात. इवन सो दे आर सम प्लांट्स दॅट स्टोअर द फूड. काही प्लांट्स तर काय करतात, अन्न साठवून ठेवतात. फॉर एक्झाम्पल पोटॅटो, रॅडिश, कॅरट, ओनियन, जिंजर, दे स्वीट पोटॅटो, बीटरूट्स जर बघितलं तर बीट, बटाटे, मुळा, गाजर, रताळी, जिंजर म्हणजेच अद्रक, हे जे काही आहे तर ती काय करतात, अन्न साठवून ठेवतात. स्टेम आणि रूट, दीज आर द पार्ट्स ऑफ प्लांट. आणि जे काही वनस्पतीचे भाग आहेत, खोड आणि मूळ आपण म्हणतो त्यांना, तर ते काय करतात, तर काही वनस्पतींमध्ये अन्न साठवण्याचं काम करतात. वी ऑल्सो स्टोअर द फूड इन अवर होम अकॉर्डिंग टू अवर नीड. आपण सुद्धा काय करतो, धान्याचं साठवण करून ठेवतो. इन एव्हरी समर सीझन अवर फादर बाय द ग्रेन्स. आपले वडील काय करतात, आई वडील जे काही धान्य आहे तर प्रत्येक उन्हाळ्यामध्ये ते जास्ती प्रमाणात घेतात. द होल इयर कॅन बी प्रोव्हाइड. आणि जे काही घेतलेलं धान्य आहे ते आपल्याला जे काही वर्षभर धान्य लागतं तर त्याचा पुरवठा केला जातो. इन इंडिया, ड्यू टू इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ कल्टिवेशन, वी नाव प्रोड्यूस प्लेंटी ऑफ फूड ग्रेन्स. परंतु आता जर बघितलं तर आपल्या भारत देशामध्ये हे जे काही धान्याची पिकवण आहे किंवा धान्याचं उत्पादन आहे ते जास्ती प्रमाणात वाढलेलं आहे. कारण जे काही आपण मॉडर्न पद्धती, आधुनिक पद्धतींचा वापर करतो आहे त्यामुळं अन्नाची जी काही उत्पादन क्षमता आहे ती वाढलेली आहे. द प्रोडक्शन ऑफ एक्सीड द डिमांड, द सरप्लस फूड ग्रेन इज स्टोअर्ड इन ह्यूज वेअरहाऊसेस. आणि मग जास्ती प्रमाणामध्ये जे काही धान्य निर्माण झालेलं आहे, उत्पन्न निघालेलं आहे, तर ते काय केलं जातं, मोठमोठ्या गोदामांमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. इन डिझास्टर पिरियड, जर समजा एखाद्या वेळेस जर आपत्ती आली, कोणती अर्थक्वेक असेल, फ्लड असेल, भूकंप असेल, पूर असेल, तर अशा वेळेस काय होतं की जे काही प्रोडक्टिव्हिटी आहे क्रॉप्सची ती नसेल, इन सच कंडिशन वी कॅन यूज दिस सरप्लस ग्रेन. आणि अशा पद्धतीने जे जास्ती प्रमाणामध्ये वाढलेलं धान्य, उत्पादन केलेलं धान्य आहे त्याचा वापर आपल्याला करता येतो. ॲट सच टाइम्स द स्टोअर सरप्लस ग्रेन कॅन बी यूज्ड फॉर द पीपल. आणि अशा ठिकाणी आपण त्या धान्याचा वापर, अधिक धान्याचा वापर आपण करू शकतो. शिवाय भूकंपामुळे बरेचशी लोक काय होतात, घर सोडतात, दुसरीकडे त्यांना जावं लागतं, तर अशा वेळेस त्यांनासुद्धा पुरवठा करण्यासाठी या धान्याचा वापर करता येतो. द मोस्ट पार्ट ऑफ धिस लेसन दॅट इज द ग्रीन रिव्हॉल्युशन. ग्रीन रिव्हॉल्युशन, हरित क्रांती आपण ज्याला म्हणतो.
सध्या आपण जे काही जास्ती प्रमाणामध्ये शेतीचं उत्पादन बघत आहोत तर ते कुणामुळे झालेलं आहे तर ह्या हरित क्रांतीमुळे झालं आहे. बघा कसं आहे. टुडे अवर कंट्री इज सेल्फ रिलायंट as far as production of food grains in concern. We are also able to export the food surplus grain. आणि सध्या आपण काय केलेलं आहे तर आपला देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये संदर्भामध्ये स्वावलंबी बनलेला आहे आणि सेल्फ रिलायंट स्वावलंबी. त्याचबरोबर गरजेहून अधिक पिकलेले धान्य आपण परदेशात निर्यातसुद्धा करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर द ट्रिमेंडस increase in food grain production in our country was achieved during the green revolution. इतकंच नाही तर आपल्या देशात धान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ हरित क्रांती नावाने ओळखली जाऊ लागली आहे. सायंटिस्ट, people working for the spread of science and farmers, वैज्ञानिक, विज्ञान प्रसारक म्हणजे जे काही स्प्रेड ऑफ सायन्स आहे ते, अँड फार्मर्स शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे ही हरित क्रांती घडून आलेली आहे. या सगळ्यांच्या कोण कोण सायंटिस्ट, स्प्रेडर ऑफ सायन्स अँड फार्मर्स यांच्या एकत्र मिळून काम करण्यामुळे दिस टुगेदरली वर्क for the agriculture field. The credit for the research that led to improvement in the seeds of wheat and rice that resulted in the green revolution in India goes to the Dr. M.S. Swaminathan. गहू आणि तांदूळ, राईस तांदूळ आणि व्हीट गहू यांच्या बियाणात सुधारणा घडून आणलेली आहे. आणून देण्याची हरित क्रांतीचं श्रेय जे आहे ते कुणाकडे जातं तर कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना जातं. हू द क्रेडिट ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन गोज टू द डॉक्टर M.S. स्वामीनाथन. ओके, अंडरस्टँड एव्हरीवन. देन द फूड सेक्युरिटी. धान्य निर्माण केलेलं आहे, उत्पादन मिळवलेलं आहे, भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन मिळवण्याची क्षमता आपल्या भारत देशाकडे आलेलं आहे. बट इट इज नेसेसरी टू प्रोव्हाइड टू सप्लाय द फूड ग्रेन्स टू एव्हरी पीपल. आणि त्याचबरोबरीने काय महत्त्वाची गरज निर्माण झालेली आहे तर ती म्हणजे अन्न सगळ्यांना पुरवलं गेलं पाहिजे किंवा अन्न सगळ्यांना मिळलं पाहिजे. इट इज बेसिक नीड ऑफ एव्हरी पीपल. मूलभूत गरज आहे. फूड इज अ बेसिक नीड. अन्न ही मूलभूत गरज आहे. मेनी कंट्रीज हॅव मेड लॉज टू एन्श्युअर दॅट एव्हरी पर्सन गेट सफिशियंट फूड अकॉर्डिंग टू देअर नीड. जर बघितलं तर प्रत्येकाला आवश्यक व पुरेसं अन्न मिळणं हे काय झालेलं आहे, गरजेचं आहे आणि त्याच्या गरजेनुसार त्याला अन्न मिळालंच पाहिजे. सो मेनी कंट्रीज दॅज इनॅक्टेड द लॉज. आणि बऱ्याचशा देशांनी या बाबतीत कायदासुद्धा केलेला आहे. दीज लॉज नोन ॲज फूड सेक्युरिटी लॉ. आणि याला आपण काय म्हटलेलं आहे, अन्न सुरक्षेचे कायदे असे आपण म्हणतो. In 2013, our country also enacted a food security law. तसंच जसं दुसऱ्या देशांनी कायदे तयार केलेले आहेत तशाच पद्धतीने 2013मध्ये आपल्या देशाने सुद्धा काय केलेलं आहे तर फूड सेक्युरिटी लॉ, अन्न सुरक्षिततेचा कायदा काय केलेला आहे तर लागू केलेला आहे. It has made it possible to fight ills like malnutrition, starvation and death due to the hunger. यामुळेच कुपोषण, मालन्यूट्रिशन कुपोषण, स्टार्वेशन उपासमार आणि हंगर म्हणजे भूकबळी. कुपोषण, उपासमार आणि भूकबळी
इत्यादी समस्यांना सामना करणे सुद्धा काय झालेलं आहे, शक्य झालेलं आहे. म्हणजे 2013मध्ये जो काही कायदा तयार केलेला आहे सरकारने, तर त्या सरकारने तयार केलेल्या कायद्यामुळे जी काही ही मोठ्या प्रमाणात घडून येणारी जी रोगराई होती, तर त्याच्यावरती आळा घालण्याचं सुद्धा काय करणं शक्य झालेलं आहे. हे झालं आपण बघतो ते शेतकऱ्यांच्या कामांच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर शेतकऱ्यांकडून जेव्हा धान्य ही मार्केटमध्ये आणलं जातं किंवा विकण्यासाठी आणलं जातं, त्यानंतरची वगैरे ज्या काही प्रोसेस आहेत तर त्या आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे कृषी सहाय्यक उपक्रम. कृषी सहाय्यक उपक्रम म्हणजे शेती करत असताना काय काय केलं पाहिजे किंवा कोणत्या पिकासाठी कोणत्या पद्धतीची शेती केली पाहिजे किंवा कोणतं यंत्र वापरलं पाहिजे, कोणतं साधन वापरलं पाहिजे, कोणत्या प्रकारची बियाणं वापरली पाहिजेत, कोणत्या प्रकारची खतं वापरली पाहिजेत, तर हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. आणि याची माहिती प्रत्येक शेतकऱ्याला व्हावी म्हणून काही उपक्रमसुद्धा ही काय केली गेलेली आहेत, गव्हर्नमेंटकडून राबवण्यात आलेली आहेत. तर बघा, ॲग्रिकल्चर असिस्टन्स प्रोग्राम, कृषी सहाय्यक उपक्रम असं आपण म्हणतो. थ्रू दिस प्रोग्राम द फार्मर्स आर गिवन प्रॉपर इन्फॉर्मेशन अँड गायडन्स अबाउट द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. शेतकऱ्यांना वेळोवेळी जी काही सुधारणा झालेली आहे, तर ती सुधारणा तंत्रज्ञानामध्ये जे काही बदल झालेली आहेत, ते बदल त्याची माहिती ही आणि मार्गदर्शन या उपक्रमांमार्फत शेतकऱ्यांना पुरवण्याचं काम केलं जातं. इरिगेशन फॅसिलिटी, त्याच्यानंतर सोबतच जी काही पाणी पुरवठा किंवा जलसिंचनाच्या पद्धती आहेत, सोयी आहेत, तर त्यांचीसुद्धा माहिती काय केली जाते, पुरवली जाते. इतकंच नाही तर इम्प्रूव्ड सीड्स, सुधारित बियाणे कोणती आहेत, तर त्याची माहिती पुरवली जाते. त्याच्यानंतर खतं जी काही आहेत, फर्टिलायझर, यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स, जी काही खत आहेत किंवा कीटकनाशके आहेत, त्यांची माहिती त्यांना पुरवली जाते. They can also get weather forecast and other agriculture related information from these assistance centers. इतकंच नाही तर शेतकरी आता हवामानाचा अंदाज, शेतीविषयक माहिती कृषी सहाय्यक केंद्रातून मिळवतात. In addition, agriculture schools have also been started for the farmers. इतकंच नाही तर शेती शाळासुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत. या शाळेत in this school family members of farmer can learn about new technology at these schools. इतकंच नाही तर शेताचे जे काही कुटुंबातील सदस्य आहेत शेतकऱ्याच्या घरची, तर ते सदस्य काय करतात, तर या शाळेमधून नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती शिकतात. ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीज होल्ड एक्झिबिशन टू फार्मर्स. इतकंच नाही तर कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या माध्यमातून प्रदर्शने भरवली जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांना या बाबतीत माहिती मिळते. द ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट ऑल्सो डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट, त्याच्यानं ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट कृषी विभाग, शासनाचा कृषी विभाग, गव्हर्नमेंट म्हणजे शासनाचा कृषी विभाग, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कृषी विद्यापीठे, टेलिव्हिजन, दूरदर्शन, न्यूजपेपर वर्तमानपत्र आणि व्हेरियस पिरियॉडिकल वर्क म्हणजे वेगवेगळी शेतीविषयक निघणारी नियतकालिके, आपण ज्याला काय म्हणतो मासिकं वगैरे जे म्हणतो किंवा पुस्तकं जी निघतात, तर ती नियतकालिकेसुद्धा काय होतात, त्या आधारित विशेषांक यांच्यामार्फत आधुनिक शेतीचा प्रचार व प्रसार केला जातो. Now it is possible for all farmers to use these modern methods to increase the production. आणि सर्व शेतकऱ्यांना सुधारित पद्धतीचा वापर करून भरघोस उत्पन्न घेणं शक्य सुद्धा झालेलं आहे. The whole country benefits from these efforts. संपूर्ण देशाला याचा फायदा होत आहे. क्वेश्चन विचारला जातो बाळांनो, which programs are associated by the government for the ॲग्रिकल्चर फील्ड फॉर द फार्मर्स. जी काही शेतीसाठी कोणकोणते उपक्रम राबवली जातात किंवा कोणकोणत्या उपक्रमामार्फत
शेतकऱ्यांना माहिती मिळवून दिली जाऊ शकते असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ओके, सगळ्यांना समजलेलं असेलच. ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग सेंद्रिय शेती आपण म्हणतो. फार्मिंग दॅट रिलीज ऑन नॅचरल मटेरियल इज कॉल्ड ऑर्गॅनिक फार्मिंग. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती असे म्हणतो. इट इज अ फॉर्म ऑफ ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर. आणि हा एक काय पारंपरिक शेतीचाच एक प्रकार आहे. इन दिस मेथड द न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस इन द सॉइल्स आर रिटेन्ड. या पद्धतीने जर शेती केली तर जमिनीचे पोषक घटक हे टिकून राहतात. रिटेन म्हणजे टिकून राहणे. द ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स यूज इन दिस मेथड हॅव नो हार्म इफेक्ट ऑन दोज हू ईट द प्रोड्यूस. जे काही आपण ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्सचा वापर करतो, कीटनाशकांचा वापर करतो, तर त्यामुळे शरीरावर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. द ग्रेन ग्रोन बाय दिस मेथड इज न्यूट्रिशियस अँड ऑल्सो गुड फॉर द टेस्ट. या शेतीमध्ये उगवलेले अन्नधान्य आहे ते कसदार असतं, चविष्ट असतं, चवीला उत्तम असतं. दॅट इज वाय फार्मर्स हॅव बिगन टू ऑप्ट फॉर द ऑर्गॅनिक फार्मिंग मेथड्स. आणि त्यामुळे सेंद्रिय शेती करणे शेतकरी आता सध्या पसंत करू लागलेली आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग इन्व्हॉल्व्स use of manure obtained from the plants and animals. These manures consist of fish and bone meal, animal excreta, as well as the decomposed remains of the plants and animals. या शेतीमध्ये वनस्पतीपासून व प्राण्यांपासून मिळणाऱ्या खतांचा वापर केला जातो. या खतामध्ये हाडाचा चुरा, मासळी, शेणखत, प्राण्यांचे मलमूत्र तसेच वनस्पती व प्राण्यांचे कुजलेले अवशेष इत्यादींचा वापर केला जातो. मॅन्युअर म्हणजे खत, फिश म्हणजे मासे, बोन मिल म्हणजे मासळी, त्याच्यानंतर ॲनिमल एक्सक्रीटा म्हणजे शेणखत, प्राण्यांचं मलमूत्र असं म्हणतात. डिकम्पोज्ड म्हणजे विघटन किंवा कुजलेले. रिमेन ऑफ द प्लांट अँड ॲनिमल्स म्हणजे कुजलेले अवशेष, वनस्पतीचे आणि प्राण्यांचे अवशेष. ओके, आय थिंक एव्हरीवन हॅव अंडरस्टँड दिस लेसन. सो चिल्ड्रन्स, रीड द लेसन केअरफुली and try to get the answers which are the questions which are given in the exercise and solve in it your classwork. Okay, the most important part in this lesson, that is the two seasons, two kinds of fertilizers, two types of irrigation method, then how to protect the crops, how to storage the crop, how to storage the grains, and which methods are used to store the grains to prevent the grains. Then the credit of green revolution whose we give, that is Dr. M.S. Swaminathan. Then the most important, that the programs which are associated by the government for the farmers. कोणकोणते प्रोग्राम्स असोसिएट केले जातात, तर ती प्रोग्राम्स कोणकोणती आहेत ती विचारले जातात. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर एवढा भाग या पाठामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, सगळ्यांना समजतंय. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ यूजिंग इम्प्रूव्ड सीड्स. तर जे काही इम्प्रूव्ड सीड्स आहेत तर त्याचे ॲडव्हान्टेजेस मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये सांगितलेली आहेत. रेजिस्ट द पेस्ट अटॅक, ग्रो इन लो वॉटर क्वांटिटी वगैरे वगैरे, ते ती तुम्ही लिहून काढायची आहेत. विच आर द मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन. देअर आर टू मेथड्स ऑफ इरिगेशन, ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकल. ॲडव्हान्टेजेस आहेत, कमी पाण्यात केलं जातं, स्प्रिंकल एरिया जास्तीत जास्त कव्हर केला जातो, तर ते सांगायचं आहे. त्याच्यानंतर व्हॉट आर द रिझन्स ड्यू टू विच ग्रोईंग क्रॉप्स आर डॅमेज्ड. ग्रोईंग क्रॉप्स डॅमेज कशामुळे होतात तर ते तुम्हाला सांगायचे आहे. त्याच्यानंतर जी काही असे एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स दिलेले आहेत तर ते सॉल्व करा.